नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. चिकन बिर्याणी ही अनेक प्रकारे केली जाते, परंतु आज आपण जगातील सर्वात सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी करणार आहोत. व विशेष म्हणजे आपण ही बिर्याणी डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहोत. या प्रकारच्या बिर्याणीसाठी वेगळा भात शिजवावा लागत नाही, तसेच वेगळे चिकनही शिजवावे लागत नाही. अगदी झटपट ही बिर्याणी तयार होते. तसेच बिर्याणी करण्यासाठी खूप जास्त भांड्यांचाही पसारा पडत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बिर्याणी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करावं लागणार आहे. त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो चिकन घेतलेलं आहे. हे बोनलेस चिकन आहे. तुम्ही नेहमीच जे आपण चिकनच्या रस्स्यासाठी चिकन वापरतो ते घेतलं तरीही चालू शकेल. हे चिकनचे पीस कोमट पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घेऊया व चिकनवरती थोडीशी जी काही घाण चिकटलेली असेल तीही काढून घ्यायची आहे. व हे स्वच्छ करून घेतलेलं चिकन एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे जवळपास 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा व थोडीशी कोथिंबीर मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे. हे वाटण यामध्ये घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. पाव चमचा हळद घालूया. हळद खूप जास्त वापरायची नाही, थोडीशीच हळद वापरायची आहे. अर्धा चमचा बिर्याणी मसाला व अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया. बिर्याणीला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर घालूया. 1 चमचा कांदा लसूण चटणी घालूया. इथे तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. बारीक चिरून घेतलेला पुदिना घालूया. अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया. 2 मध्यम आकाराचे कांदे वेपर्स करायची जी खिसणी असते त्याने खिसून घेतलेले आहेत व नंतर तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. तर यातील हा तळलेला थोडासा कांदा घालून घेऊया. 4 चमचे दही घालूया. सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर हाताने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व यावरती झाकण ठेवून जवळपास अर्ध्या तासासाठी तरी चिकन मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. अर्धा तास तरी चिकन मॅरिनेट करणे गरजेचेच असते. पाव किलो चिकनसाठी इथे मी पाव किलो बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया. हा तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून जवळपास 15 मिनटासाठी भिजत ठेवून देऊया. खूप जास्त वेळही तांदूळ भिजत ठेवायचा नाही. 15 मिनटांनंतर इथे तांदूळ चांगला भिजलेला आहे. आता या तांदळामधील आपल्याला पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी हा तांदूळ एका पुरण वाटायच्या चाळणीवरती निथळण्यासाठी ठेवून देऊया. 5 ते 10 मिनटासाठी तरी आपल्याला हा तांदूळ निथळून घ्यायचा आहे. तांदूळ चांगला निथळल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बिर्याणी मसाला व चवीपुरतं मीठ घालून घेऊया. चिकनमध्येही आपण मीठ वापरलं असल्यामुळे इथे बेतानेच मीठ घालायचं आहे. अर्ध्या तासानंतर इथे चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. आपल्याला हे चिकन 80% तरी शिजवून घ्यायचं आहे. आपण ही बिर्याणी डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहोत. तर त्यासाठी इथे एक कुकर गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. 2 चमचे तेल इथे घालून घेतलेलं आहे. बिर्याणीसाठी खूप जास्त तेल लागत नाही. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया. तर इथे 1 मसाला वेलची, अर्धा चमचा शहाजिरे, 1 स्टार फूल, 2-3 मिरे, 4 लवंगा, 4 तमालपत्राची पाने, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरव्या वेलच्या, हा सर्व मसाला तेलामध्ये घालून घेऊया. मसाला थोडासा तडतडल्यानंतर यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालून घेऊया. बिर्याणीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्येही खडे मसाले वापरायचे नाहीत, नाहीतर बिर्याणी भयंकर तिखट लागू शकते. आता हे चिकन या सर्व मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आपल्याला हे चिकन जवळपास 80% तरी शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे कुकरवरती झाकण ठेवून मंद आचेवरती 7 ते 8 मिनटासाठी चिकन शिजू देऊयात. आधीमध्ये आपल्याला झाकण काढून चिकन हलवून घ्यायचं आहे, नाहीतर ते खाली लागू शकते, म्हणजेच करपू शकते. इथे तुम्हाला चिकन शिजवण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो. तर 7 ते 8 मिनटानंतर इथे माझं 80% चिकन शिजलेलं आहे. इथं हे चिकन शिजवण्यासाठी आपण एक्स्ट्राच्या पाण्याचा अजिबातही वापर केलेला नाही आहे. या पाण्यामध्ये चिकन शिजवून घेतलेलं आहे. 80% चिकन शिजल्यानंतर यामध्ये तांदूळ घालून घेऊया. इथे मी कुठल्याही वेगळ्या ब्रँडचे बिर्याणीचे तांदूळ वापरलेले नाही, तर आपल्या लोकल दुकानामध्ये जे तांदूळ असतात तेच तांदूळ घेतलेले आहे. तरीही या तांदळापासून छान बिर्याणी तयार होते. सर्व तांदूळ घालून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे 1 वाटी गरम पाणी यामध्ये घालून घेऊया.
ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये हे गरम पाणी ओतून घेतलेलं आहे, जेणेकरून ते भांडंही चांगलं स्वच्छ झालेलं आहे व आपला मसालाही वाया गेलेला नाही. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. आपल्याला हे तांदूळ अजिबातही खालीवर करून घ्यायचे नाहीत, अशीच बिर्याणी शिजवून घ्यायची आहे. थोडीशी पुदिन्याची पाने घालून घेतल्यानंतर परत यावरती थोडासा तळून घेतलेला कांदा घालूया. आता लगेचच कुकरला झाकण लावून या कुकरची एक शिट्टी होऊ द्यायची आहे. फक्त एकच शिट्टी आपल्याला इथे करून घ्यायची आहे. इथे एक शिट्टी झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घेऊया. कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यानंतर बिर्याणी कशी झाली आहे ते चेक करूया. तर एकदम हलक्या हाताने आपल्याला ही बिर्याणी थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी आपली बिर्याणी बनलेली आहे, अजिबातही चिकट झालेली नाही. तसेच यातील भातही चांगला शिजलेला आहे. इथे आपण 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी पाणी वापरलेलं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे या बिर्याणीसाठी. यातील पीस शिजले आहेत की नाही तेही चेक करूया. तर इथे पीसही चांगला शिजलेला आहे. तयार झालेली बिर्याणी सर्व करून घेऊया. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेली बिर्याणी नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.